आहाहा! काय सुगंध येतोय. विलायची, बडीशेप, सुंठ पावडर आणि गावरान असं तूप. जबरदस्त हां. तर नमस्कार मंडळी, मी रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये आज आपण बघणार आहोत पारंपरिक अशी गव्हाची खीर. एकदम अचूक अशी रेसिपी शेअर करते. तुम्ही घरामध्ये नक्कीच ट्राय करा. सर्वात अगोदर लागणार आहे गहू. आता जेवढी तुम्हाला बनवायचं आहे ना, त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. तर मी गहू अगदी शेतगहूच घेतलेले आहेत बरं का. जर तुमच्याकडे खपली गहू किंवा जोड गहू असं असतील ना, तरी ते सुद्धा चालतील. आता साधारणतः बघा पावशेरभर इतके होईल एवढे गहू घेतलेले आहेत. 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊया. गहू स्वच्छ असं धुवून झाल्यानंतर आपण 4 ते 5 तासासाठी आहे ना गव्हाला भिजत घालणार आहोत बरं का. भिजत घातल्यामुळे ना शिजण्याला सुद्धा खूप काहीसा वेळ लागत नाही आहे आणि कुटायला सुद्धा आहे ना हेल्प होती. त्याचबरोबर खिरीची जी चव पोत आहे ना ती एकदम मस्त येते, दाटसर अशी. त्यासाठी गहू आहे ना भिजत घालायचे आहेत. 4 ते 5 तासासाठी आहे ना भिजत घातल्यानंतर झाकण खोलून पाहूया. मस्त असे गहू जे आहेत ना ते छान असे भिजले गेलेले आहेत. आता गहू एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. पाणी पूर्णपणे नितळून घेतलेलं आहे. यानंतर हे गहू आहे ना सुकायला टाकूया. अगदी 1 तासासाठी जरी टाकलं ना तरी चालतं बरं का. तर एक ओढणी पसरवलेली आहे आणि त्यावरती हे गहू आहे ना सुकत टाकायचे आहेत. अगदी फॅनखाली जरी टाकलं ना तरी चालेल. आता गहू सुकल्यानंतर आहे ना परत चाळणीमध्ये घेतलेले आहेत आणि पाहू शकता मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दाखवते. मस्त असे गहू जे आहेत ना ते छान असे कोरडे झालेले आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे आणि अगदी खिरीला जसं गहू लागतं ना सेम त्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे किंवा कुटून जरी घेतलं ना तरी चालेल. आता पाहू शकता सेम ह्या पद्धतीने मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आता गहू खूपच कोरडे झाले नसेल ना तर असं होतं. जर खूप कोरडे झाले ना तर सुपाने पाकडून त्याचा चोथा जो आहे ना तो कोंडा आपण बाहेर काढू शकतो. पण गहू जे आहेत ना ते खूप काहीसे असे कोरडे झाले नव्हते तर त्यासाठी आपण चोथा असा काढणार आहोत. तर पाण्यामध्ये अगदी 1-2 वेळा आहे ना धुवून घ्यायचा आहे. म्हणजे जो चोथा आहे, जो कोंडा आहे ना तो बाहेर येतो पाण्याच्या आणि मस्त अशी खीर बनते. धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये टाकूया. शिजेल इथपर्यंत पाणी टाकायचं आहे. गहू जरी आपण भिजवून घेतलं ना तरी खीर शिजायला ना भरपूर वेळ लागतो बरं का. आता साधारणतः 10 ते 12 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत बरं का. आता फ्लेवरसाठी म्हणून मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. 10 ते 12 विलायची, बडीशेप, सुंठ आणि लगेच वाटावी यासाठी आहे ना एखादी छोटी वाटी साखर टाकलेली आहे. मस्त असं मिश्रण वाटून घेतलेलं आहे. आणि हां, आता हे मिश्रण आहे ना चाळून घ्यायचं नाही बरं का. कारण हे खिरीमध्ये बडीशेप वगैरे दाताखाली आल्यानंतर आहे ना मस्त अशी चव लागते. तर त्यासाठी मिश्रण चाळून न घेता अशीच आपण पावडर खिरीमध्ये टाकूया. आता छान अशी खीरसुद्धा शिजली गेलेली आहे. मिश्रणसुद्धा असं मऊसूत शिजल्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये 2 तांबे पाणी एवढं आदान यायला ठेवूया, म्हणजेच उकळी आणायला. इकडे एका साईडला पाणी गरम होते तोपर्यंत अर्धा किलो गूळ किसून घेतलेला आहे. सोबतच विलायची, सुंठ पावडर, बडीशेप आणि खसखस यामध्ये मिक्स केलेले आहे. अख्खा 1 नारळ घेतलेला आहे. त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे. जर अधिक छोटे हवे असतील ना तर करू शकता. गावरान असं छोटी वाटी तूप घेतलेलं आहे. आता इकडे पाणीसुद्धा एका साईडला गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये खिरीचं जे मिश्रण शिजवलेलं आहे ना तर ते टाकून देऊया. आता तुम्हाला टाकते वेळेस जाणवतच असेल खीर किती मऊसूद अशी शिजली गेलेली आहे. सर्व मिश्रण टाकून घेतल्यानंतर आहे ना अशी घरटून घेऊया. जेणेकरून असे गाठी वगैरे झाल्या असतील ना त्या इझिली अशा मोडून जातील. तर त्यासाठी आता टाकूया अर्धा किलो गूळ. हे गुळाचं प्रमाण आहे ना एक्झॅक्ट आहे बरं का. मस्त अशी चव येते गुळाने. तुम्ही यामध्ये साखरसुद्धा टाकू शकता, पण गूळ टाकल्याने ना अधिक पौष्टिक आणि चविष्टसुद्धा लागते. तर त्यासाठी आता टाकूया यामध्ये सुंठ, विलायची, बडीशेपची पावडर, त्याचबरोबर खसखससुद्धा ॲड केलेला आहे आणि एक अख्खा नारळ जो की मी अशा बाईटमध्ये कट करून घेतलेला आहे तो टाकलेला आहे. कितीही जरी गोड प्रमाण किंवा एखादी रेसिपी असेल ना तर त्यामध्ये अगदी थोडंफार मीठ ॲड करायलाच लागते. यानंतर टाकते
तूप गावरान असं तूप आहे बरं का. मस्त असा सुगंध येतोय आणि परत एकदा अगदी असं जाडसर असं बडीशेप कुटून टाकलेलं आहे. मस्त अशी खीर आहे ना एकजीव करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आहे ना अजून 5-10 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. आहाहा! पाहू शकता काय दाटसर अशी खीर झालेली आहे. मस्त अशी पोत आलेली आहे खिरीला आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत होता. मस्त अशी कमाल लागत होती, एकदम टेस्टी. माझी आजी अशी खीर बनवायची. सेम त्याच पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुमच्यासोबत एकदम अचूक अशी रेसिपी शेअर केलेली आहे. जर खायची इच्छा झाली असेल ना, तर ही गव्हाची खीर आहे ना, अगदी घरात असलेल्या गव्हापासून, उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही बनवू शकता, एन्जॉय करू शकता. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना, आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. मी तुमच्यासाठी रोज एक नवीन रेसिपी घेऊन येईल. चला मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ही गव्हाची खीर आहे ना बनवून नक्कीच एन्जॉय करा. धन्यवाद.